अश्विनी जटपाळ, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। अश्विनी जटपाळ, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। आज आपल्या सोबत दिवा गावची सुपुत्री आहे। तिने आज डॉक्टरीची पदवी मिळवलेली आहे, बाहेरगावावरून आलेली आहे। तिच्याशी आपण जाणून घेणार आहोत। ताई, तुझं प्रबोधन दिशामध्ये स्वागत आहे। काय सांगशील, कसं शिक्षण केलं? दिवागावामध्ये आज तुझं स्वागत केलेलं आहे। खरंच आपल्या घरी आल्यानंतर इतकं मोठं स्वागत करणं आणि आज ही पदवी मिळाली आहे, काय सांगशील? नमस्कार, मी संजना अशोक नाईक। मी माझी इयत्ता 1ली ते 10वीचं शिक्षण श्रीराम विद्यालयातून केलं। त्यानंतर 11वी आणि 12वी मी जनन विकास मंडळमधून माझे पूर्ण केलं। त्यानंतर मी रशियामध्ये मारी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये माझं उच्च शिक्षण कंप्लीट केलं। तर आज मी माझी MBBS डिग्री कंप्लीट केलेली आहे। नक्कीच आपण बघितलं की असा खडतर प्रवास होता। ताई, तुझे आज वडील पण नाही आहेत, त्या वडील नसताना देखील इतकं मोठं पाऊल उचललंय आणि तू तुझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। जी नाईक कुटुंब असेल, परिवार असेल, तो आज तुझ्या खंबीरपणे सोबत होता, काय सांगतो त्याबद्दल? माझे बाबा गेले, पण त्यानंतरही त्यांनी त्यांची उणीव मला भासू दिली नाही। ते अजूनही आहेत माझ्यासोबत आणि ते गेल्यानंतर माझ्या कुटुंबाने मला जो सपोर्ट केला त्याच्यामुळे मला खूप स्ट्रॉंग फील होतं। ताई, आज स्वागत केलेलं आहे। दिवा गावापासून तुझी आज मिरवणूक काढण्यात आलेली आहे। नाईक परिवार असेल किंवा दिवा गावातील ग्रामस्थ असतील, आज खरंच एकत्र होऊन तुझं स्वागत केलेलं आहे, काय सांगतो त्यांचं स्वागत? त्यांना एवढं खुश बघून मला पुढच्या वाटचालीसाठी अजून मोटिवेशन भेटतं। त्यांच्या सगळ्यांचे खूप सारे आभार। नक्कीच आपण बघितलं की दिवा गावातली एक सुपुत्री आहे, तिने आज इतकं अश्विनी जटपाळ यांचा रिपोर्ट। प्रबोधन दिशा न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा।